नमस्कार मित्रांनो, तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, कुंभ राशी अक्षय तृतीयापासून यशस्वी अध्याय तुमचा आता सुरू होणार आहे. प्रगतीचे दारे उघडणार आहेत आणि आनंदाने आणि सावधपणे तुम्ही काही गोष्टी करायच्या आहेत. मित्रांनो, तुम्हाला तुमच्या पत्रिकेबद्दल, तुमच्या कुंडलीबद्दल काही प्रश्न असतील, जीवनात काही गोष्टी त्रासदायक सुरू असतील, कर्ज झालेलं असेल, पैसा टिकत नसेल, आरोग्याच्या समस्या असतील, घराचे स्वप्न पूर्ण होत नसेल, लग्न जमत नसेल, संतान प्राप्ती होत नसेल, तुम्हाला अनेको प्रश्न असतील, अनेको अडचणी असतील, तुम्हाला जाणून घ्यायचे असेल की काही प्रॉब्लेम समस्या पत्रिकेत तर नाही ना, आणि असेल तर मग कोणते उपाय, कोणत्या सेवा कराव्यात याबद्दल सविस्तर माहिती, सविस्तर मार्गदर्शन आम्ही तुम्हाला करू. यासाठी तुम्ही दिलेल्या या व्हॉट्सॲप नंबरवर आम्हाला मेसेज करू शकतात. नमस्कार मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत कुंभ राशीबद्दल आणि येणाऱ्या अक्षय तृतीयापासून सुरू होणाऱ्या एका अत्यंत महत्त्वाच्या आणि परिवर्तन घडवणाऱ्या काळाबद्दल. अक्षय तृतीया हा फक्त शुभ दिवस नाही, तर हा असा क्षण आहे जिथून तुमच्या आयुष्यातील दिशा पूर्णपणे बदलू शकते. आणि कुंभ राशीसाठी हा काळ घेऊन येतो आहे नवीन विचार, मोठे बदल आणि अनपेक्षित संधी. कुंभ राशीच्या लोकांनो, तुमचा स्वामी ग्रह शनी आहे आणि राहूचा प्रभावही तुमच्यावर खोल परिणाम करतो. शनी तुम्हाला डिसिप्लिन आणि रियालिटी दाखवेल, गुरु काही नवीन संधी देईल, राहू अचानक बदल घडवेल आणि ट्विस्ट तुमच्या आयुष्यात आणेल. यामुळे आयुष्यात अचानक बदल होऊ शकतात, काही गोष्टी संपतील आणि काही नवीन सुरू होतील. कुंभ राशीचे लोक नवीन विचाराचे असतात, पण या काळात बदलाला विरोध करू नका, जुन्या गोष्टींना धरून बसू नका, ओव्हर थिंकिंग तुम्ही टाळा, कारण बदल स्वीकारला तरच प्रगती होईल. कुंभ राशीसाठी हा काळ मिक्स राहणार आहे. नवीन इन्कम सोर्स मिळू शकतो, पण अचानक खर्चही वाढू शकतो. टेक्नॉलॉजी, ऑनलाईन किंवा क्रिएटिव्ह क्षेत्रातून तुम्हाला फायदा होऊ शकतो. म्हणूनच स्मार्ट प्लॅनिंग करा, रिस्क घेण्याआधी विचार करा. या काळात तुमच्या नात्यामध्ये बदल दिसतील, काही नाती दूर जातील, काही नवीन नाती तयार होतील. तुमचा सर्कल बदलू शकतो, पण इमोशनल डिस्टन्स वाढू शकतो. या काळात तुमच्या मनात नवीन विचार येतील, इनोव्हेशन वाढेल, काहीतरी वेगळं करण्याची इच्छा होईल, पण इनस्टेबिलिटी जाणवू शकते. म्हणून यासाठी तुम्ही मेडिटेशन करा, फोकस मेंटेन करा. अक्षय तृतीयापासून जर तुम्ही काही उपाय केले तर तुम्हाला याचा फायदा नक्की होईल. शनिवारी शनिदेवाची पूजा करा, ओम शनिश्चराय नमः या मंत्राचा जप करा, गरजूंना दान करा. हा काळ नवीन सुरुवातीसाठी अत्यंत खास आहे. नवीन आयडियाज, नवीन करिअर पाथ, ऑनलाईन ऑपॉर्च्युनिटीज, जर तुम्ही योग्य निर्णय घेतला तर हा काळ तुम्हाला पुढे नेईल आणि खूप काही देऊन जाईल. कुंभ राशीच्या लोकांनो, हा काळ तुमच्यासाठी ट्रान्सफॉर्मेशन घेऊन येतो आहे. बदल स्वीकारा, नवीन संधी ओळखा आणि स्वतःवर विश्वास ठेवा, कारण अक्षय तृतीयापासून सुरू होणारा हा काळ तुमच्या भविष्याची दिशा ठरवणार आहे. हा व्हिडिओ, ही माहिती, हे राशी भविष्य तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा. काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आणि योग्य मार्गदर्शनासाठी, कुंडली पडताळण्यासाठी दिलेल्या व्हॉट्सॲप नंबरवर मेसेज करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.